नमस्कार. काही दिवसापूर्वी आपण ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्याशी महामुलाखतमध्ये बातचीत केली होती आणि तो जो एपिसोड आपण केला होता त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ती बातचीत पुन्हा एकदा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाकर पवार उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा प्रश्न उत्तरांचा सिलसिला आपण सुरू करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. गेल्या वेळी तुम्ही जी काही माहिती दिली ती आमच्या प्रेक्षकांना खूप आवडली. तर तिथूनच आपण सुरुवात करू जिथे आपण गेल्या वेळी थांबलो होतो. आपण दंगलीबद्दल चर्चा केली होती गेल्या वेळी. दंगलीनंतर 1993चा बॉम्बस्फोट झाला होता, तर त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करू. या बॉम्बस्फोटाच्या कडाची आखणी नेमकी कशी झाली होती? मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलं, टायगर मेमन याचं जे कार्यालय आहे हे जाळलं गेलं दंगलीमध्ये. त्याच्यामुळे तो तसा स्वभावाने फार रागीट असल्यामुळे त्याच्या मनामध्ये हिंदूंना काहीतरी धडा शिकवायची, काही करून शिकवायचं असं त्यांनी ठरवलं. पण ही मानसिकता दंगलीनंतर निर्माण झाली की आधीपासून तशीच होती? तो आधीपासूनच तो अँटी हिंदू तेही त्याची भावना होतीच आणि त्याच्यामध्ये दंगल झाली आणि त्या दंगलीतून त्याचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे त्यांनी ठरवलं की हिंदूंना आपण धडा हा शिकवायचा. आणि नंतर तो दुबईला गेला, दाऊदला भेटला आणि तिथून मग तो कट सुरू झाला. अच्छा. ISIने त्यांना पाहिजे ती मदत करायचं ठरवलं. दुबईमध्ये मीटिंग झाली होती की मुंबईत झाली होती मीटिंग? दुबईत पण झाली आणि नवी मुंबईमध्ये पण झाली, एका हॉटेलमध्ये. पण नवी मुंबईमध्ये बैठक होण्याचं काय कारण? त्यांनी जो स्फोटकं आणि शस्त्र उतरवली ती श्रीवर्धनमध्ये, शेखाडी बंदर, तिथे त्यांना उतरवायचे आणि तो त्यांचा स्मगलिंगचा बेस होता टायगर मेमनचा. त्यासाठी नवी मुंबई. हा, म्हणजे जवळ तिकडचे काही जे लोकल जे उत्तम पोद्दार वगैरे जे त्यांचे एजंट होते ते तिथे राहणारे होते, तिकडचे होते, तिथून ऑपरेट करणारे होते. त्यामुळे त्यांनी ती तिथे मीटिंग ठेवली होती. दुबईमध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये कोण कोण होतं? त्याच्यामध्ये दाऊद होता, टायगर मेमन होता, मोहम्मद डोसा होता आणि बरेच काही छोटे मोठे लोक होते ना. RDXचा वापर या स्फोटासाठी करायचा ही कल्पना मुळात कोणाची होती? ISI ची कल्पना होती. मग त्या दुबईच्या मीटिंगमध्ये ISIचा एखादा अधिकारी उपस्थित होता का? हा, ते आर्मीचे लोक होते ना. अच्छा. शेखाडीची निवड नेमकी का करण्यात आली? या म्हणजे तो RDX उतरवण्याआधी तो जो भाग आहे तो मुस्लिम बहुल भाग आहे. तिकडे जास्त प्रमाणात मुस्लिम लोक वस्ती आहे आजूबाजूला. तर तो एक त्यांचा आहे, त्यांचे लोक पण तिकडे आहेत. दाऊदचे आहेत की होते? होते. आता फार बदललेलं आहे. त्यावेळेला ते दाऊदचेच लोक होते. त्या तिकडच्या आजूबाजूच्या गावातली जी मुलं होती ती दुबईला नोकरी करायची आणि इकडे पैसे पाठवायचे. तर तो एक त्यांचा एक बेस होता त्याच्यामागे. शेखाडीमध्ये बाकी काही स्मगलिंग वगैरे व्हायची? हा, चांदी सोन्याची स्मगलिंग रेग्युलर व्हायची. अच्छा. हा, सोन्याची जास्त की चांदीची जास्त? चांदीची. अच्छा. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तीत होता. बॉस्कीचे शर्ट त्यावेळेला खूप फेमस होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूची तिकडे स्मगलिंग व्हायची. पण त्यांचं एक नेटवर्क तिथे शेखाडी. हा, शेकाडीमध्ये त्यांचा बेस होता. त्यांचे एजंट होते, पोलीस स्टेशनची त्यांचे कनेक्ट होते आणि त्याच्यामुळे त्यांनी शेखाडीमध्ये RDX उतरवायचं ठरवलं. बरं, हे RDX शेखाडीमध्ये उतरल्यानंतर आपल्या ज्या एजन्सीज आहेत, सुरक्षा यंत्रणा आहेत, त्यांच्या नजरेत पडलं नाही आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की अशा प्रकारे काही इथे येऊ शकतं, येण्याची शक्यता आहे? हा, त्यांनी तसे संदेश दिले होते ना. त्यांच्या IBने इशारा दिला होता की शेखाडी बंदरामध्ये काहीतरी माल. शेखाडीचं व्यवस्थित नाव घेऊन? हा, त्यांच्यामध्ये तसा शेखाडी बंदर असा नाही, पण तुमचा जो भाग आहे किनारी, समुद्र किनाऱ्याला ज्या बोटी लागतात त्या भागामध्ये तुम्ही काळजी घ्यावी, अलर्ट राहावं, असे लेखी आदेश होते. वेग असतात त्यांचे, ते स्पेसिफिक असं नसतं ते IBच्या रिपोर्टमध्ये. बरं, हे RDX उतरलं त्या प्रकरणामध्ये काही कस्टमचे अधिकारी, पोलीस अधिकारी सामील होते आणि त्यांना शिक्षा सुद्धा झाली नंतर? हो ना, ते तुम्हाला मी सांगितलं, ते जेव्हा ते कुठलंही जे स्मगलिंग ही लोकल पोलीस, कस्टमचे अधिकारी यांच्या कन्सेंटशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय ते उतरूच शकत नाहीत. अर्थात ठीक आहे, त्या चांदी सोन्याच्या नावाखाली आणखी ते काय ना काय
आणायचे किंवा आणतात हा भाग वेगळा आहे. या प्रकरणामध्ये एक पोलीस अधिकारी असा आहे जो आज तगायत तुरुंगात आहे. हो, त्याचं नाव आहे विजय कृष्णाजी पाटील. अच्छा त्या कैदी नंबर 116. अच्छा. आता तुम्हाला मी गंमत सांगतो, ह्या पोलीस अधिकाऱ्याची जी काय निवड झाली होती MPSC तर्फे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे, ते 1991 साली झाली होती. आणि त्यांनी प्रोबेशनरी पुण्यामध्ये केल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्याचं पहिलं पोस्टिंग हे श्रीवर्धन होतं. अच्छा. हां, अर्थात श्रीवर्धन हे पहिलं पोस्टिंग त्याला जे मिळालं ते लुक्रेटिव्ह पोस्टिंग, म्हणजे असा काही सामान्य अधिकाऱ्याला ते पोलीस स्टेशन मिळत नाही. महिन्याचा हप्ता जिथे सगळ्यात जास्त येतो. हां, जे तुम्हाला म्हणून बोलला लुक्रेटिव्ह, जिथे त्याला क्रीम पोस्टिंग बोलतात. तर तिथे त्याने ती पोस्टिंग मिळवली, सगळं केलं आहे. तर अशी मिळत नाही. आणि पॉलिटिकल कनेक्शन वगैरे होतं का त्याचं? असायलाच पाहिजे, त्याशिवाय पोस्टिंग मिळत नाही. तर त्या अधिकाऱ्याने ज्या दिवशी माल उतरला त्या दिवशी रात्री पेट्रोलिंग सुरू केली. रात्री उशिरा 11 नंतर 12 नंतर आपले काही 2-3 पोलीस शिपाई घेतले. काही लोक पोलीस शिपाई झोपले पण होते, त्यांना उठवलं आणि जवळजवळ 8 पोलिसांना तो घेऊन पेट्रोलिंगला गेला. आणि मग हे 8 कॉन्स्टेबल घेऊन त्यांनी पेट्रोलिंग करत असताना समोरून एक ट्रक आला आणि थांबवला त्याने. थांबवल्यानंतर पाठीमागून आणखी एक गाडी आली, मारुती लाल रंगाची. त्याच्यातून एक कस्टम अधिकारी बाहेर आला. काय नाव? गुरव त्यांचं नाव. अच्छा. हां. आणि मग त्या गुरव यांनी त्यांना सांगितलं की पाटील साहेब, कशाला तुमचं काय असेल ते महिन्याचं मिळून जाईल, तुम्ही कशाला हे अडवता, जप्त करताय, केस घेताय. केस घेऊ नका, तुमचं काय असेल ते मिळेल. नाही, मला कारवाई करावी लागेल. तर मग तो उत्तम पोद्दार आला तिथे, एजंट. हां, तिथे दुबईच्या मीटिंगमध्ये होता. हां, तो आला आणि अरे साहब काय को ये करते, आपको कितना गवर्नमेंट देने वाला है, आपको 1 लाख मिलेगा, आप पकड़ा ना, इसका आपको रिवार्ड 1 लाख मिलेगा, हम आपको 10 लाख लेंगे. तर मग थोडं त्यांनी आपल्या जे बरोबर पोलीस शिपाई होते त्यांना विचारलं, तर काय करायचं, 10 लाखाची ऑफर देतोय तो. तर तो कॉन्स्टेबल बोलला, साहेब हे कस्टमचे चांदीचं वगैरे ह्यांचं हे असतं ना, तर हा आपला रोल नाही आहे. आपण फार तर पंचनामा करू शकतो, केस त्यांना घ्यावी लागते, आपल्या ह्याच्यात रोलच येत नाही. तर 10 लाख मिळत असतील तर घ्यायला काय हरकत आहे, बाकीचं सगळ्यांचं ते लोक करतात महिन्याला मॅनेज. आणि 10 लाख मिळाल्यानंतर त्यांनी होकार दिला, ठीक आहे. तर त्यांनी त्यावेळेला 7 लाख रुपये कॅश दिले त्याला आणि 3 लाखाच्या चांदी दिली, पैसे कमी म्हणून. आणि मग शिपायाला सांगितलं, जरा बघ त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते. तुम्हाला चांदीच आहे म्हणून हा स्वतः गेला बघायला, पाटील. आणि जरा उघडलं तर त्याच्यामध्ये रायफल होत्या. अच्छा. AK-47. म्हणतो काय, पाटील कोणाला काय बोलला नाही, पैसे घेतले, झालं, संपलं. आणि नंतर मग एक तुम्ही आता विचारलं तर सगळं CBI हे सगळं मागे लागले. बाबा जे इकडे उतरलेला आहे ना, अंदाज आला की इकडे उतरलेला होता माल. मुंबईत जो बॉम्बलास्ट झाला 12 मार्चला, 13 बॉम्बलास्ट झाले, तो जो माल उतरला 12 झाले, 13वा शरद पवारांनी केला होता. पण त्याला अधिक तपास करावाच नाही वाटलं की AK-47 आहेत म्हणा, आणखी काही आहे का असं. मोह जो आहे ना, तो मोह झाला ना त्याला 10 लाखाचा. त्याने जर तिथे जर कारवाई केली असती तर बॉम्बलास्ट टळला असता. डोक्यावर आपल्या महाराष्ट्राने, पोलिसांनी, CBIने, पंतप्रधानांनी त्याला डोक्यावर घेतला असता ना त्याला. पण ते नव्हतंच. त्याने मग ते पैशाच्या मोहापायी ते सोडून दिले. आणि मग हे जानेवारीची घटना आहे, बरोबर आहे. आणि 2 महिन्यांनी बाळ तो झाला, त्यानंतर हे 10-12 दिवसात पकडले गेले हे लोक.
अच्छा. हां, मार्चमध्येच. हम्म. हां, त्याच्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर सोमनाथ थापा, सय्यद, एक सिंग म्हणून एक कस्टम अधिकारी आहे आणि ते हे गुरव असे 4 लोक पकडले गेले, 4-5 लोक. अच्छा. आणि मग हां, हे सुद्धा अजून तुरुंगात आहेत का? नाही, ते थापा हे कॅन्सरने वारले बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. हम्म. बाकीचे सगळे सुटले, 8-8, 9-9 वर्षे सुटले, परंतु ह्यानी कटात सामील असल्याचा यांच्यावर आरोप प्रूव्ह झाला त्या एका कॉन्सेप्ट. कसं काय? की त्याने ते हे बघितली होती रायफल, कारवाई करायला पाहिजे होती. याचा अर्थ तुझा कटात सहभाग आहे. एक कॉन्स्टेबल साक्षीमध्ये असं सांगितलं की हा. ह्यांनी माल तपासला होता, हा. त्यांना रायफल दिसल्या होत्या, हा, दिसल्या होत्या. तरी सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. बरं. त्या एका तो पण पाटीलच होता. ते स्टेटमेंट त्यांच्या मुळावर आलं आणि आयुष्य त्यांचं संपून गेलं. आजही ते जेलमध्ये आहेत. त्यांची मिसेस, पत्नी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली, परंतु त्यांना काय त्याच्यातून त्यांची सुटका झाली. ते अजूनही जेलमध्ये आहेत. अख्खं बघा ना, आता 34 वर्ष झाली. हा. एकच आरोपी अजून आहे. बरं, या प्रकरणातून अनेक नामचीन लोक सुटले. हा. त्याच्यामध्ये एक अबू आझमी आहे. हा, अबू आझमीचा काय रोल होता? अबू आझमी जे आहे ते समाजवादी नेते. याने त्यांचं अबू ट्रॅव्हल आहे. जे आरोपी दुबईला गेलेत, पाकिस्तानात गेले, त्या आरोपींना ह्याने यांच्या ट्रॅव्हलतर्फे तिकीटं दिली होती पाकिस्तानात कशाला? ट्रेनिंगला. बरोबर आहे. हा त्यांच्यावर आरोप. त्यानंतर त्यांना पकडलं गेलं. ते 1 वर्ष जेलमध्ये होते आणि त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये अहमदी नावाचे जज होते, रिटायरमेंटला आले होते. त्यांनी त्याला जामिनावर त्यांची सुटका केली. आणि अलीकडे मला वाटतं प्रमोद कोदे साहेबांनी त्याला 27 लोकांना डिस्चार्ज केलं ह्या केसमधून. त्यांच्यापैकी ह्यांना पण, अबू आझमी यांना पण डिस्चार्ज केलं. बरोबर आहे. आणि मग ठप्पा पडल्यानंतर ते थेट राजकारणामध्ये गेले. राजकारणामध्ये गेल्यानंतर ते आमदार झाले, खासदार झाले आणि प्रतिष्ठा मिळाली. जेलमध्ये जाऊन आलेला माणूसाला प्रतिष्ठा मिळते आपल्याकडे. तर बरेच लोक त्याच्यामध्ये ब्लास्टमध्ये आरोपी हे जेलमध्ये मेले बरेच, 17 लोक. अच्छा. त्याच्यामध्ये मोठी नावं कोणती? हा मोहम्मद डोसाचा भाऊ, तो मेला त्याच्यात. बरं, आता 93च्या बॉम्बस्फोटाला म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. त्याच्यानंतर शेखाडी सारखं प्रकरण होऊ नये, अशा प्रकारे स्फोटकांचं स्मगलिंग होऊ नये, त्याच्यासाठी काही पोलिसांनी काळजी घेतली? पोलिसांनी म्हणजे जेवढी यंत्रणा पाहिजे, स्पीड बोटी पाहिजेत आपल्याकडे, स्टाफ पाहिजे, तेवढा अजूनही आपल्याकडे नाही. अजूनही 26/11 सारखी परिस्थिती अजूनही होऊ शकते. अच्छा. मोकळ्या आहेत आपल्याकडे ज्या बोटी आहेत, त्याचं पण मेंटेनन्स नीट होत नाही. समजले की नाही? त्या नुसत्या पडून असतात, गंजलेल्या असतात. दिस इज अ फॅक्ट. अच्छा. आपल्याकडे अजूनही पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही आहे. आता हे बॉम्बस्फोटाचा खटला चालला कितीतरी वर्ष आणि त्याच्यामध्ये आपले पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी जी काय, मी त्याला नाव दिलं होतं, 100 कौरव आणि 1 पांडव, 100 लोकांना जी शिक्षा झाली, काही असू दे, जे काही लोकांना जन्मठेप झाली, 10 लोकांना फाशीची शिक्षा झाली, त्याचं श्रेय सगळं उज्ज्वल निकमला जातं. ते जे काय लढले, आर्ग्युमेंट केली कोर्टामध्ये, युक्तिवाद केला, तर त्याचं कौतुक करावं तिथं कमी आहे. पण आता ते जे 10 लोकांना फाशीची शिक्षा दिली, ती पण त्याची इम्प्लिमेंट झाली नाही. किंबहुना त्यांना आता जन्मठेपची शिक्षा झालेली आहे. आपल्याकडे कायदे तेवढे कडक नाही आहेत. एवढे बॉम्ब ब्लास्टमध्ये 300-350 लोक मारले गेले, 30-40 कोटीचं नुकसान झालं. बरं, या सगळ्या प्रकरणाचा जो तपास होता त्याच्यामध्ये मुंबई पोलिसांची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती. तर कोणत्या अधिकाऱ्याने या प्रकरणामध्ये लीड घेतला होता? M.N. सिंग, राकेश मारिया, ह्या लोकांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं. त्यावेळेला बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा अमरजीत सांबरा हे पोलीस कमिशनर होते आणि मुंबई क्राईम ब्रांचचे सहपोलीस आयुक्त म्हणून M.N. सिंग होते. हे आपले जे उज्ज्वल निकम त्यावेळेला
नुकतेच ग्रामीण भागातून जळगावातून मुंबईत आले होते. त्यांना ते वकीलपत्र दिलं गेलं. एम.एन. सिंग वगैरे ह्या लोकांनी पुढाकार घेऊन. अच्छा. हां, आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी केस लढवली. हा जो सगळा या बॉम्बस्फोटाचा जो कट होता त्याच्यामध्ये दाऊद टोळीचे कोण कोण मुख्य लोक सामील होते? आता मुंबईतून टायगर मेमन, नंतर तिकडे दुबईमध्ये हे सगळे टायगर मेमन मुळे दाऊदच्या कसा कनेक्शन मध्ये होता? सगळे स्मगलरच ना. अच्छा. तोही स्मगलर, हाही स्मगलर. सोन्याची तस्करी हां, करायची. त्याचं तिकडे डोंगरीला पण त्याचं ऑफिस होतं ना, याचं टायगर मेमनचं. अच्छा. दाऊदचं पण तिकडे सगळा इलाका. डोंगरी हा दाऊदचाच इलाका ना. एक टायगर मेमन होता आणि कोण होता? टायगर मेमन आणि इक्बाल मिर्ची वगैरे काय एवढा त्याला हे नव्हता. त्याचे होता तो, पण तो एवढा काय क्लोज नव्हता तो. आणि कोण कोण होतं? बाकी एवढे कोण नावं नाही आहेत ना, तेवढीच आहेत नावं. अनीस मोहम्मद डोसा. ते भाऊच आहेत ना, ते त्याचा भाऊच. आणि तो त्याच्यावरच आहे ना, त्याच्यावरच काम करतो. मोहम्मद डोसा मोहम्मद डोसा त्याच्यावरच आहे. वॉन्टेड आहे तो आपल्या बॉम्बलास्टमध्ये. नाही, पण तो डोसा आता सध्या कुठे आहे? पाकिस्तानमध्ये. हां, पाकिस्तानमध्येच. येस. हां, आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 35-40 जे आरोपी आहेत, सगळी मुस्लिम नावं आहेत, ते आपण आपल्याला येणार नाहीत. ते का मोठा म्हणजे मोहम्मद डोसा एक मोठा आहे की बॉम्बलास्टमध्ये, की असे 30-40 लोक अजूनही फरार आहेत बॉम्बलास्टमध्ये मुंबईच्या. बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये दाऊद टोळीतले जे हिंदू गँगस्टर होते त्यांना हे सगळं माहीत होतं का? अजिबात नाही. अच्छा. अजिबात त्यांना माहीत नाही. जेव्हा हे दाऊदने हे केलंय त्याच्यावर छोटा राजनला विश्वासच नव्हता. अच्छा. तर त्याला हे कळल्यानंतर तो बाहेर पडला. त्याला कळलं कसं मुळात? बाहेर पडले. त्याला कळलं कसं? हे सिद्धच झाला नाही दाऊद आहे म्हणून. लगेच त्यामुळे तपासात बाहेर आल्यानंतर कळलं की तपासात बाहेर आला. त्याची गाडी पकडली गेली टायगर मेमनच्या भाऊजाईची. हां. आणि ती जी गाडी मारुती पकडली दूरदर्शनच्या इथे प्रभादेवीला, त्या गाडीमध्ये सगळं स्फोटकं, रायफल वगैरे मिळाले. ती गाडी घेऊन आरोपी आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये घुसणार होते आणि नगरसेवकांना मारणार होते ते गोळ्या घालून. अच्छा. मेनवाईल वरळीला सेंच्युरी बाजारच्या इथे जे स्फोट झाला जीपमध्ये, त्या ठेवलेलं RDX होतं, त्या जीपमध्ये जो ब्लास्ट झाला त्याने सगळ्यात जास्त बॉम्बलास्टचे जे काय नागरिक ठार झाले ते 100च्या वरती, ते तिथे ठार झाले. अच्छा. तो एवढा आवाज ऐकून हे घाबरले हे आरोपी, आणि तशीच ती गाडी सोडून पळून सोडून गेला. आणि मग ते आपल्या अधिकाऱ्यांना ती सापडली गाडी, आणि तिथून ते गाडीचा नंबर मिळाल्यानंतर कळलं की टायगर मेमनच्या भाऊजाईची गाडी आहे. म्हणजे पहिला क्लू मिळाला तो. पहिला क्लू मिळाला आणि मग ते सुरू झालं ना ते. बरं, हे जे दाऊद टोळीमध्ये तेवढे कोण कोण हिंदू गँगस्टर सक्रिय होते आणि कोण कोण बाहेर पडले? त्याच्यामध्ये छोटा राजन बाहेर पडला आणि सुनील सावंत, सावत्या, शरद शेट्टी हे दाऊदबरोबरच राहिले. आणि ह्या दोघांनाही छोटा राजन नंतर बाहेर पडल्यानंतर हिंदू डॉन त्याला बोलायला लागले. त्याने छोटा राजननी काय केलं की इकडे आल्यानंतर आपले लोक म्हणजे होते बाहेर पडल्यानंतर जेवढे दाऊदचे समर्थक आहेत त्यांना गोळ्या घालायला सुरुवात केली. बॉम्ब ब्लास्टमधून जामिनावर सुटलेले जे आरोपी होते, फॉर एक्झाम्पल सलीम कोरला, अशा लोकांना त्याने गोळ्या घालून ठार मारले. मॅक्झिमम जामिनावर सुटलेले बॉम्बस्फोटेल आरोपी यांना छोटा राजाने मारायला सुरुवात केली. सलीम कुर्ला आणि कोण? सलीम कुर्ला आणि तिथे बांद्राचा एक बिल्डर, ते 3-4 लोक एकाच वेळेला मारले त्याने. अच्छा. त्यांचं रिटालेशन म्हणून छोटा शाकीलने मग मिलिंद वैद्य, माजी महापौर शिवसेनेचे, यांच्यावर हल्ला केला तिकडे माहीमच्या त्या गल्लीमध्ये. त्यांनी दरबार भरवला होता आणि त्याच्यामध्ये 3 शिवसैनिक नाहक मारले गेले, असे 4 लोक मारले गेले. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये हे जे गँग वॉर नावाचं प्रकरण गँग वॉर सुरू झालं तिथे. ते सुरू झालं मोठ्या प्रमाणात सुरू. छोटा राजन विरुद्ध दाऊद. हो. आणि सगळे छोटा राजनला हिंदू डॉन बोलायला लागले. म्हणजे दाऊद टोळीमध्ये पडलेली मला वाटतं ही दुसरी फूट आहे 1993 मध्ये जी पडली, कारण त्याच्या आधी अरुण गवळी फुटलेला. अरुण गवळी फुटला का होता की रमा नाईक आणि भाई ठाकूर
यांचं एका जागेवरून, विरारच्या जागेवरून मतभेद निर्माण झाले. आणि त्या मतभेदातून दाऊदनी भाई टकूरची बाजू घेतली. आणि त्यावेळेला रमा नाईकला वाटलं की आपल्याला इथे काय दाऊदकडून न्याय मिळणार नाही, आणि मग त्याच्या तो विरुद्ध गेला. आणि मग सतीश राजे, जो दाऊदचा ब्रेन समजला जायचा, त्याला इथे मारलं गेलं भायखळ्याला. आणि तिथून मध्ये गँगवर प्रचंड मारलं. आणि मग छोटा शकीलने पोलिसांना टीप देऊन रमा नाईक तिथे चेंबूरला त्याच्या प्रेयसीला भेटायला जायचा. एका सलूनमध्ये केस कापल्यानंतर तो बाहेर आल्यानंतर त्याचं एन्काउंटर केलं गेलं पोलिसांकडून. अच्छा, ही दाऊदची टीप होती, छोटा शकीलची टीप होती. कोणी केलं ते एन्काउंटर त्यावेळी? ते काटदरे, इन्स्पेक्टर काटदरे. इन्स्पेक्टर काटदरे टीप दिलेली की आणखी काय दिलं होतं एन्काउंटरसाठी? आता टीप मिळते ना पोलिसांना, ते गुन्हेगारच देणार ना टीप. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळी जेव्हा रमा नाईक जेव्हा बाहेर पडला होता तेव्हा छोटा राजन दाऊद सोबतच होता. हा, हो हो, तेव्हा त्याच्यावरच म्हणजे त्याच्यावरच होता. मुंबईमध्ये तेव्हा 2 टोळ्या होत्या, एक तर दाऊद आणि अरुण गवळी. म्हणजे रमा नाईक गेल्यानंतर अरुण गवळीने सूत्र स्वीकारली. आणि 93 मध्ये जी फूट पडली दाऊद टोळीमध्ये, त्याच्यामुळे तिसरी टोळी निर्माण झाली, छोटा राजा. बरं, 85 मध्ये दाऊद टोळीमध्ये पहिली फूट पडली, त्याच्यानंतर 93 मध्ये दुसरी. आणि मुंबई बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सुद्धा एक मोठा क्रॅकडाऊन दाऊद टोळीवर सुरू केला. त्याच्यामुळे मुंबईतून दाऊद टोळीचा बऱ्यापैकी सफाया झाला होता. छोटा राजनने त्यावेळी अनेक महत्वाची एन्काउंटर केली, दाऊद टोळीला खच्ची केलं. त्या 2-3 महत्वाच्या एन्काउंटर बद्दल सांगा जरा तुम्ही. नाही आता सावत्याचं त्यावेळी टेरर होतं, म्हणजे जे मोठे शूटआउट दाऊद टोळीच्या बाजूने व्हायचे तो सुनील सावंत करायचा सावत्या. त्याला कसं काय ठोकलं त्याबद्दल सांगा जरा. हे आहे ना, हे फुटल्यानंतर तुम्ही बोलता की दुसरी फूट, हा दाऊदला मोठा धक्का होता. कारण छोटा राजन एकदम स्ट्रॉंग होता इकडे ईस्टर्नला, आणि त्याच्याकडे भरपूर मुलं होती, आणि ती मोठी खेळ पडली. बरोबर, अगोदर अरुण गवळी त्यांच्या टोळीतून फुटला, नंतर छोटा राजन. आणि छोटा राजन दाऊद बरोबर असल्यामुळे त्याला सगळं माहिती होते ना, त्याचे जे कोण सहकारी आहेत, अंडी पिल्ली माहिती होती. पिल्ली सगळे माहिती होते, कोण कुठे काय करतो. आता दुबईमध्ये शरद शेट्टी तो सगळं क्रिकेटच्या बेटिंग तो घ्यायचा. म्हणजे दाऊदकडे जास्त जो पैसा तो जास्त यायचा, आणि त्याला कसं मारायचं आणि हे केलं. आणि दाऊदने तो छोटा राजाने त्याला तिकडे हॉटेलमध्येच मारला दुबईच्या. त्यानंतर त्यांनी सावत्याला मारला दुबईच्या तिकडे, दुबई रस्त्यातच. आणि त्यांनी चेंबूरची पोरं वापरली त्यासाठी. तर पांड्या म्हणून एक आरोपी आहे, त्याला तिकडे फाशी झाली दुबईमध्ये. दुबईमध्ये. किती जणांनी केला होता एन्काउंटर शरद शेट्टी आणि सावत्याचा? किती मुलं, किती जणांची टीम होती ती छोटा राजांची टीम? आणि किती मुलं गेली होती शूटआउट साठी? ना ते एकालाच पकडलं ना. अच्छा, म्हणजे एकट्याने करून टाकलं. एकच पांड्या, एकच पकडला गेला, जागेवर पकडला गेला, आणि त्याला झालं, कन्व्हिक्शन झालं. म्हणजे ज्या दुबईमध्ये दाऊदचं खूप मोठं नेटवर्क होतं, सेटिंग होतं, तिथे छोटा राजांनी त्याला 2 मोठे धक्के. हो, त्याने आरोपी दिलाच ना, संपला विषय ना. त्यांचा सगळं कायद्याने चालतं ना तिकडे सगळं. नाही, मला वाटतं सावत्याचा एन्काउंटर हा मोठा धक्का होता, कारण दाऊदची सगळी शूटआउट हाच करायचा. सावत्याने बराच मुस्लिम मुलीशी पण लग्न केलं होतं, आणि नंतर बोलतात त्यांनी धर्मांतर पण केलं होतं. इतका तो दाऊदशी लॉयल होता तो. बरोबर आहे, दाऊदशी लॉयल. आणि जे शूटआउटमध्ये त्याचं सगळं हे नेटवर्क, त्याचं ऑपरेशन त्याचंच होतं ना ते. म्हणजे दाऊदचा एकदम आघाडीचा शूटर होता तो. पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मला वाटतं ड्रगच्या धंद्याने दाऊदला बऱ्यापैकी हात दिला. कारण त्याने जर नंतर एम्पायर क्रिएट केलं, त्याच्यामध्ये ड्रगच्या धंद्याचा एक खूप मोठा रोल होता, ज्याच्यातून त्याला भरभरून पैसे सुद्धा मिळत होते. परत
पण ते सोन्याची जी स्मगलिंग मुंबईमधून व्हायची आणि एक्स्टॉर्शन हे बऱ्यापैकी कमी झालं कमी झालं. 93च्या बॉम्बस्फोटानंतर हो असं हो आपण म्हणू हो शकतो. हो हो हो. मला वाटतं की दाऊद आणि छोटा राजनचं जे वैर आहे त्याच्यावर एक आपण स्वतंत्र एपिसोडमध्ये चर्चा करू शकतो की म्हणजे गँगवॉरची नेमकी जी सुरुवात होती ती कशा प्रकारे 93 नंतर झाली असं मी म्हणू शकत नाही. 93 नंतर त्याला अधिक जास्त वेग आला किंवा अधिक तीव्र झालं ते. तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये निश्चितपणे चर्चा करू. तर पुन्हा एकदा तुम्ही न्यूज टंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.